मुंबईत महानगरपालिका निवडणुकांची चाहूल लागली आहे आणि अशातच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील प्रमुख चेहरा दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। हा निर्णय मुंबईच्या उत्तर पश्चिम राजकारणाला नवा वळण देणार आहे। शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय कोणता? होय, महानगरपालिका निवडणुकीत शीतल म्हात्रे माघार घेत आहेत। 2022च्या शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर त्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या। त्यामुळे दहिसरमध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल अशी चर्चा रंगली होती, पण त्या स्वतः या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत नाहीयेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। शीतल म्हात्रे यांचा राजकीय प्रवास अतिशय लक्षवेधी आहे। 2012 मध्ये वॉर्ड क्रमांक 8 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेविका म्हणून यांचा विजय झाला। यानंतर पुन्हा इलेक्शन, 2 वेळा नगरसेविका, प्रभाग समिती अध्यक्ष, आक्रमक नेतृत्व आणि स्थानिक नेटवर्कमुळे त्यांची ओळख मजबूत होत गेली। आज त्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून काम करतात। महापालिका नाही तर पुढे काय? महानगरपालिका निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता असताना म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींना थेट सांगितले, मी महापालिका लढणार नाही। वॉर्ड क्रमांक 7 मधून ज्याला उमेदवारी द्याल त्याच्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन। पण इथे मोठा ट्विस्ट आहे, त्या महापालिकेत नसल्याने राजकारणातून बाजूला राहत नाहीयेत, त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शीतल म्हात्रे यांनी दहिसर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची इच्छा व्यक्त केली आहे। पक्षाने या पर्यायाचा गंभीर विचार करावा असंही त्यांनी सांगितलंय। त्यामुळे दहिसरमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल पुढील काळात दिसून येऊ शकतो। महायुतीची मोठी रणनीती। भाजपा, शिंदेसेना, अजित पवार, एनसीपी अशी महायुती मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकू इच्छिते। मुंबईत 25 वर्षांनंतर सत्ता मिळवणे हा मोठा उद्देश त्यांचा आहे। या पार्श्वभूमीवर शीतल म्हात्रे यांची लोकप्रियता, स्थानिक पकड आणि संघटन कौशल्य लक्षात घेता त्यांना प्रचारात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते। दहिसरमधील समीकरण बदलणार, मात्र त्यांच्या या निर्णयाचा दहिसरमधील स्थानिक राजकारणावर थेट परिणाम होणार आहे। महापालिकेसाठी शीतल म्हात्रे मैदानात नसल्याने पक्षाला नवा चेहरा शोधावा लागेल। स्थानिक गटबाजी पुन्हा सक्रिय होऊ शकते। विरोधकांना नवीन रणनीती आखावी लागेल। महायुतीच्या सेफ सीट गणल्या जाणाऱ्या दहिसरमध्ये नवे गणित तयार होईल। या सर्व समीकरणांच्या बदलानंतर सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न म्हणजे पक्ष नेतृत्व शीतल म्हात्रे यांची विधानसभा आकांक्षा मान्य करणार का, की त्यांना पुन्हा महापालिकेतच काम करण्यास सांगितले जाईल? आगामी काळात आठवड्यात कोणते मोठे निर्णय होतात हे आपण नक्की पाहू। पण तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।